आज आझाद समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने मी संदीप मेश्राम आझाद समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना हे सांगायचं काम करत आहो आणि इच्छा शासकीय प्रशासकीय यंत्रणांना हे सांगायचं काम करत आहो की नागपूर जिल्ह्यामध्ये जे रिसेल जे डॉक्युमेंट आहेत, जे रिसेल जे विक्रीपत्र आहेत ते बंद करून ठेवलेले आहेत आणि त्या कारणाने इच्छा जो नागरिक आहे, ग्राहक आहे, सर्वसामान्य माणूस हा त्रासित झालेला आहे, त्याचा छळ होत आहे आणि रजिस्टर कार्यालयामध्ये ते डॉक्युमेंट नोंदणी करण्यासाठी लाखो रुपयाची लुचलुचपत मागितल्या जात आहे। आता नागपूरच्या एका विशिष्ट कार्यालयामध्ये विक्रीचे करारनामे केले जातात आणि त्या कार्यालयामध्ये 25,000 रुपयाची एका डॉक्युमेंटची मागणी केली जाते। आपलं ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासन प्रशासनाला एकच सांगायचं आहे की ही लुचलुचपत जे घेणारे अधिकारी आहेत त्यांच्यावरती तुम्ही नियंत्रण करा, नाहीतर आझाद समाज पार्टी भीम आर्मीच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। त्यांना चोप देण्याचं काम आझाद समाज पार्टी भीम आर्मीचे पदाधिकारी करणार आहेत। आतापर्यंत कुठल्या कार्यालयीन प्रकरणाचा काही उघडकीस आला काय? कार्यालयीन प्रकरणीस आम्ही जेव्हा काही पत्रव्यवहार केला, मी स्वतः 2 डॉक्युमेंट लावलेले आहेत 1-1 लाख रुपये देऊन। याची अगोदर 2 डॉक्युमेंट मी विक्रीचा करारनामा केलेला आहे स्वतः 30,000 रुपये देऊन। हे जे संबंधित वकील असतात, अर्जन्वीस असतात, त्याच्या माध्यमातून हे केले जातात। आम्ही सर्वसामान्य माणूस ते डॉक्युमेंट घेऊन गेलो तर त्याच्यात काही अडचण निर्माण सांगून ते डॉक्युमेंट लावून घेत नाही, नोंदणी करून घेत नाही आणि त्याचेच पैशाची काळाबाजारी केली तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नोंदणी करत होते। हे ह्या माध्यमातून सांगण्याचं काम आहे आणि शासनाने जे रिसेल विक्रीपत्र बंद करून ठेवलेलं आहे हे लवकरात लवकर चालू करावं, कारण कोणताही जो कायदा आहे हा जनमानसाच्या रक्षणासाठी, हितासाठी बनतो। याच्यात कोणताही जनमानसाचं हित न जोपासणारा हा कायदा आहे। याला लवकरात लवकर अंमलबजावणी करून नागपूर शहरातले रिसेल विक्रीपत्र लवकरात लवकर चालू करण्यात यावे।